नमस्ते फ्रेंड्स, आज आपण कुरकुरीत, खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी आणि खाताना घशामध्ये न अडकणारी अशी अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीरची वडी कशी बनवता येईल ते पाहणार आहोत। अगदी साधी, सरळ आणि सोपी रेसिपी आहे, पण मी अगदी वेगळ्या पद्धतीने आज कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते सांगणार आहे। कारण बऱ्याच जणांना कोथिंबीरची वडी बनवायची म्हणजे ती वाफवायची, त्यानंतर तळायची ही बरीच मोठी प्रोसेस वाटते। तर त्यांच्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आज मी घेऊन आलेली आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच ही रेसिपी बनून तयार होते। 10 ते 15 दिवस ही वडी अशीच तुम्ही फ्रीज मध्ये स्टोर देखील करून ठेवू शकता। तळल्यानंतर अगदीच खुसखुशीत अशी ही कोथिंबीरची वडी बनून तयार होते। रेसिपी अगदी साधी, सरळ आणि सोपीच आहे। साहित्य फक्त घरातीलच आपण वापरलेलं आहे, त्यामुळे रेसिपीला लगेचच वेळ न घालवता सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी संपूर्ण एक कोथिंबीरची जुडी स्वच्छ अशी निवडून घेतली। स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशी कॉटनच्या नॅपकिन वरती संपूर्ण पाणी या कोथिंबीर मधलं निथळून घ्यायचं आहे आणि फॅन खाली हलकीशी अशी सुकवूनच घ्यायची आहे। मस्त ताजी हिरवीगार अशी कोथिंबीर इथे मी घेतलेली आहे आणि या कोथिंबीरचे मी देठ सुद्धा घेतलेली आहेत। तर देठांनी आपल्या या वडीला खूप छान चव येणार आहे। हलकीशी फॅन खाली सुकल्यानंतर आणि संपूर्ण पाणी याचं निथळून गेल्यानंतर आता ही कोथिंबीर जी आहे ना ती आपल्याला बारीक अशी सुरीच्या मदतीने कट करून घ्यायची आहे। जितकी शक्य होईल ना तितकी ही कोथिंबीर बारीक कट करायची आहे आणि मस्त अशा आपल्या वड्या इथे बनून तयार होतील। तर मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने कोथिंबीरीचा पुढचा भाग कट केल्यानंतर तो पुन्हा मागच्या बाजूने असा घालायचा आहे। असं केल्यामुळे काय होतं की कोथिंबीर पुन्हा बारीक अशी कापली जाते। सेम पद्धतीने इथे मी सर्वच कोथिंबीर बारीक अशी कट करून घेते। बारीक कट केलेली कोथिंबीर ही अशीच थोड्या वेळ बाजूला ठेवून द्यायची आहे आणि मग पुढची प्रोसेस करूया। तर कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी इथे मी बेसन पिठाचा वापर करणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे मुगाच्या डाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। आता इथे मी ह्या वाटीने कोथिंबीर बारीक कट केल्यानंतर 4 वाट्या अशी भरलेली आहे। कोथिंबीरसाठी इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेला आहे। 2 वाट्या बेसन पीठ घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। या स्टेजला तुम्ही इथे हळद देखील ऍड करू शकता। मीठ घातल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि कितपत पाणी घालायचं हे तुम्हाला मी आणखी पुढे सांगतेच। आता हे आपल्याला सरसरीत असं इथे बॅटर बनवून घ्यायचंय। विस्करच्या मदतीने हे पूर्ण जे बेसन पीठ आहे ना ते असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। शक्यतो असं बेसन पीठ बनवताना विस्करचा वापर करावा, त्याने काय होतं की या ज्या बेसन पिठामधल्या गुठळ्या ज्या आहेत ना त्या पटापट अशा निघायला मदत होते आणि मस्त इथे आपलं बेसन पिठाचं बॅटर बनून तयार होतं। तर आता ह्या 2 वाट्या बेसन पिठासाठी इथे मला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। तर बरोबर 1.5 ग्लास इथे पाणी घालायचं आहे आणि मस्त असं खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अगदी मध्यम आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचंय। तुम्हाला मी चमच्याने दाखवते तर अशा पद्धतीचं इथे आपल्याला हे बॅटर जे आहे ना ते बनवून घ्यायचंय। 4 वाट्या कोथिंबीरसाठी इथे बरोबर 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। थोडंफार कमी जास्त पिठाचं प्रमाण झालं तरी देखील चालणार आहे। यानंतर आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचंय। त्यामध्ये काही जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलू द्यायचे। जिरे असे तेलामध्ये फुलल्यानंतर त्याचा छान असा सुगंध येतो। आता घालूया 2 चमचे पांढरे तीळ। जिरे आणि तीळ छान असे तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये काही हळद घालायची आहे। तुम्ही जर का इथे बेसन पिठाच्या बॅटरमध्ये हळद घातलेली असेल तर कढईमध्ये हळद घालताना अंदाज घ्यायचा आहे, नाहीतर मग हळदीचा रंग खूपच जास्त होऊन जाईल। हळद परतून झाल्यानंतर हळदीचा कच्चेपणा गेल्यानंतर आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे। साधारण तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरच्यांचं कमी जास्त प्रमाण केलं तरी देखील चालणार आहे। आता ही मिरची सुद्धा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण जी इथे कोथिंबीर बारीक कट करून घेतलीये ती या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीपासून अगदी स्लोच ठेवायची आहे। संपूर्ण बारीक कट केलेली कोथिंबीर कढईमध्ये घालून झाल्यानंतर हे संपूर्ण जे साहित्य आहे ना ते बारीक गॅसवर आपल्याला शिजवून द्यायचंय। या साहित्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, म्हणजे आपली जी कोथिंबीर आहे ना ती लवकर शिजली जाईल। कोथिंबीरची वडी बनवण्याकरता कोथिंबीर कट करताना आपण देठांचा सुद्धा वापर केलेला आहे। तर ही देठ पूर्णपणे शिजून द्यावी यासाठी इथे 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे असंच परतून घ्यायचंय, जेणेकरून जी कोथिंबीरची देठ आहेत ना
ती पूर्णपणे व्यवस्थित अशी शिजली जातील। कोथिंबीर इथे आपली शिजलेली आहे, कारण क्वांटिटीने देखील ही कमी झालेली आहे। आता घालूयात यामध्ये आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवलेलं। तर आता इथे हे बॅटर टाकल्यानंतर अगदी महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे आणि पटापट ही प्रोसेस आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून इथे कुठल्याच प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत। चमच्याच्या मदतीने अगदी पटापट हे मिश्रण जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचंय। मिश्रण जर का थंड झालं ना तर ह्या कोथिंबीरच्या गाठी होतील आणि आपले जे वड्या बनणार आहेत ना त्या मस्त अशा बनणार नाहीयेत। त्यामुळे इथे ही स्टेप लक्षात ठेवायची आहे आणि पटापट असं हे मिश्रण जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचंय। या स्टेजला मीठ आणि तिखट इथे टेस्ट करायचं आहे। जर का वाटलं मीठ कमी आहे तर तुम्ही या स्टेजला मीठ देखील ऍड करू शकता। मिश्रणाची अगदी मी सांगितल्याप्रमाणे परफेक्ट कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे खूप जास्त वेळ इथे हे मिश्रण शिजण्यासाठी लागत नाहीये। बरोबर इथे आपण बॅटर बनवल्यामुळे अगदी काही मिनिटातच हे जे मिश्रण आहे ना ते शिजून तयार होते। संपूर्ण मिश्रण तयार होण्यासाठी इथे किती वेळ लागलेला आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। हे संपूर्ण मिश्रण मिक्स करत असताना सुरुवातीपासून गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवर सतत हलवत आपल्याला इथे ही प्रोसेस करून घ्यायची आहे। असं केल्यामुळे इथे कुठल्याच पद्धतीच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत आणि छान अशी कोथिंबीर सर्व बाजूनी एकजीव होऊन जाईल। त्यामुळे सतत आपल्याला इथे हे पीठ जे आहे ना ते असं मिक्स करून घेत राहायचं आहे। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच हे जे पीठ आहे ना ते घट्टसर असे इथे बनायला मदत होते। खूप जास्त वेळ न लागता फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये इथे हे पीठ असं बनून तयार होतं। आता लगेचच इथे गॅस बंद करायचा आहे आणि कढई गॅसवरून खाली काढून घ्यायची आहे। आता या मिश्रणाच्या आपल्याला इथे वड्या पाडून घ्यायच्या आहेत। त्याकरिता इथे मी एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये काही तेल घालायचंय आणि ते संपूर्णपणे ताटाला असं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे तेलाने। ताटाला असं तेलाने ग्रीसिंग केल्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या मस्त अशा बाहेर पडतील। आता या ताटामध्ये मस्त असं आपण जे मिश्रण बनवून घेतलं होतं तर ते लगेचच टाकून घ्यायचंय। फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये मस्त असं पीठ आपलं इथे बनून तयार झालेलं आहे वड्यांसाठीचं। आता हे जे पीठ आहे ना ते संपूर्णपणे ह्या ताटामध्ये चमच्याच्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे सर्व बाजूनी एकसारखं। असं हे कढईमध्ये पीठ शिजून घेतल्यामुळे कोथिंबीरच्या ज्या वड्या आहेत ना त्या वाफवून घेण्याची सुद्धा आवश्यकता भासत नाही आहे की नाही। मग खूप सोपी पद्धत, त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी एकदा तरी या वड्या अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। अशा पद्धतीने कोथिंबीरचं पीठ जर का शिजवलं ना तर बेसन पीठ अगदी मस्त असं शिजलं जातं आणि या वड्या तळताना सुद्धा बेसन पीठ जे आहे ना ते तेल देखील खूप जास्त शोषून घेत नाही। त्याचबरोबर अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत या वड्या बनवून तयार होतात। मिश्रण पूर्णपणे ताटामध्ये पसरवून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्या लगेचच वड्या पाडून घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवायचंय की मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। चौकोनी आकारामध्ये इथे मी या वड्या कट करून घेत आहे। तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये या वड्या इथे कट करून घेऊ शकता। थंड झाल्यामुळे तुम्ही बघू शकता की मस्त अशा वड्या अगदी पटापट बनत आहेत। या ठिकाणी आपल्या मस्त अशा चौकोनी आकाराच्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत। या वड्या तुम्ही आठवडाभर किंवा 15 दिवस सुद्धा फ्रीजमध्ये अशाच स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हव्या त्या वेळेला या वड्या अगदी गरमागरम तुम्ही तेलामध्ये फ्राय करू शकता। ज्या वेळेला खायच्या आहेत त्यावेळेला फक्त 15 ते 20 मिनिटं फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायच्या आणि गरमागरम अशा मस्त तळून घ्यायच्या। खुसखुशीत अशा कोथिंबीरच्या वड्या इथे बनवून तयार होतात। सर्वच वड्या इथे मी तुम्हाला कट करून दाखवलेल्या आहेत। लगेचच या वड्या आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी लोखंडी कढईमध्ये तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं अगोदरच आणि आता या तेलामध्ये सर्वच वड्या इथे मी घालून घेत आहे। एकाच वेळेला खूप जास्त वड्या न घालता 4 ते 5 वड्या सुरुवातीला घालायच्या आहेत आणि हलकासा याचा फेस कमी झाल्यानंतर किंवा बुडबुडे कमी झाल्यानंतर या वड्या ज्या आहेत ना त्या पलटून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूनी मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर का एकदम कडक कुरकुरीत वड्या आवडत असतील ना तर गॅसची फ्लेम अगदीच फास्ट ठेवायची आहे आणि सॉफ्ट अशा वड्या जर का तुम्हाला आवडत असतील ना तर इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती ह्या वड्या ज्या आहेत ना त्या तळून घ्यायच्यात। ज्या वेळेला ह्या वड्या बनवून तयार होतात ना त्यावेळेला आपोआप त्या तेलावरती येऊन तरंगतात, नाहीतर मग खालीच जाऊन बसतात।
तर त्यावेळेला समजायचं आहे की आपल्या इथे वड्या खुसखुशीत अगदी बनवून तयार झालेल्या आहेत। त्यानंतर मात्र लगेचच ह्या वड्या तेलामधून बाहेर काढून घ्यायच्या, नाहीतर मग ह्या करपू देखील शकतात। आता सेम पद्धतीने इथे मी बाकी सर्वच वड्या तळून घेते। पावसाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून तुम्हाला जर का संध्याकाळच्या भुकेच्या वेळेला तुम्ही अशा ह्या वड्या गरमागरम बनवून खाऊ शकता। चहासोबत सुद्धा तुम्ही या गरमागरम खुसखुशीत अशा वड्या खाऊ शकता। त्याचबरोबर लहान मुलांना तर टोमॅटो सॉस खूपच आवडतो, त्याबरोबर तर या वड्या आणखीनच स्वादिष्ट लागतात। तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळी आले असतील तर ताटाची रंगत वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा ह्या झटपट कोथिंबीरच्या वड्या बनवू शकता। अजिबात या वड्या तेलकट सुद्धा होत नाही। तर तुम्ही इथे पाहू शकताय की याच्या आवाजावरनच तुम्ही इथे ओळखू शकताय की किती खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी पाहुणे मंडळी आल्यानंतर एकदा नक्कीच बनवून बघा। त्याशिवाय तुम्ही इतर वेळेला सुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा। त्यासोबत जास्तीत जास्त ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशा नवनवीन आणि तुमच्या आवडीच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।